नमस्कार. मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. नवरात्री जवळ येत आहे आणि आज आपण नवरात्रीमध्ये देवीच्या नैवेद्यासाठी केली जाणारी एकदम खुसखुशीत आणि कमी तेलकट कडाकणी कशी करायची ते बघणार आहोत. ही कडाकणी करायला खूप सोपी आणि कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. तुम्ही ही एक वेळा करून ठेवली तर ती आरामात 10 ते 12 दिवस टिकते. तुम्ही ही फक्त नैवेद्यासाठीच नाही तर इतर वेळेसही मुलांसाठी करून ठेवून देऊ शकता. खाण्यास मस्त कुरकुरीत, खुसखुशीत, चवदार लागते आणि अजिबात तेलकट होत नाही. तेव्हा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर एक कमेंट नक्की करा आणि हो, एक लाईक आणि सबस्क्राईबही नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि त्याला चाळणीने गाळून घेतलेला आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचे पीठही घेऊ शकता आणि सेम पद्धतीनेच कडाकणी तयार करू शकता. तरी तुम्ही ह्या मेजरिंग कपने 2 कप मैदा घेतलेला आहे आणि त्याच कपने पाव कप रवा घेतलेला आहे. जाड किंवा बारीक रवा तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये थोडंसं 2 पिंच एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे. गोड पदार्थ असतो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. नंतर इथं मी 2 ते 3 हिरवी वेलची बारीक कुटून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये तेलाचं मोहन टाकून घेणार आहोत. तर इथं मी 2 ते 3 पळ्या तेल कडक गरम करून घ्यायचं आहे आणि ते पिठावर टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गरम तेल असल्यामुळे चमच्याने अगोदर हे मिक्स करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हाताने आपण ते पिठामध्ये व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ते तेल सगळीकडे पिठामध्ये लागलं पाहिजे. या पद्धतीने तेलाचं मोहन दिल्यामुळे ज्या आपल्या कडाकण्या असतात त्या मस्त खुसखुशीत होतात. आता आपण कडाकणीचं पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी अगोदर इथं मी दूध आणि पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरेऐवजी गुळही घेऊ शकता. तर इथं पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. इथं मी साखर मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली होती आणि नंतर आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर दूध इथं पाऊण वाटीच घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे, जास्त गरम करायचं नाही. आता हे दोन्ही जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर यासाठी घ्यायची कारण ते दुधामध्ये लवकर विरघळली जाते आणि ती व्यवस्थित मिक्स होते. त्यासाठी पिठी साखरच घ्या शक्यतो. आता हे आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि आता आपण हे जे मैदा आणि रवा आहे तो भिजवून घेणार आहोत. म्हणजे त्याची कणिक मळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं आपण जे दूध तयार करून घेतलेलं होतं ते थोडं टाकत आता आपण कणिक मळून घेणार आहोत. तर असं थोडं दूध टाकत कणिक मळून घ्यायची आहे. तर एकदम दूध नाही टाकायचं. तर बघा असं मी थोडं टाकते आणि कणिक व्यवस्थित मळून घेते. आपल्याला कणिक कशी मळायची तर जास्त घट्टसरही मळून घ्यायची नाही किंवा कशी कडक वगैरे मळायची नाही किंवा सैलसरही मळायची नाही. कडक जर केली तर ती लाटायला फार जड जाते आणि सैलसर केली तर मग त्याच्या कडकण्या कडक वगैरे येत नाही, कुरकुरीत येत नाही. तर त्यासाठी आपल्याला सॉफ्ट अशी कणिक मळायची आहे, म्हणजे जास्त घट्टसर नाही आणि सैलसरही नाही. तर मी तुम्हाला दाखवते आता कणिक मळून झालेली आहे. तर मी या पद्धतीने अशी कणिक मळून घेतलेली आहे. तर बोट असं लावता बरोबर असं आपल्याला खड्डा पडला पाहिजे, म्हणजे अशी सॉफ्ट अशी कणिक मळली गेली पाहिजे. आणि यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तोही फुलतो, म्हणून मध्यमध्येच कणिक मळून घ्यायची आहे. आता त्यावर ओला किंवा कोरडा कपडा टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता अर्धा तासानंतर बघू शकता आपली कणिक व्यवस्थित अशी मस्त मुरली गेलेली आहे, व्यवस्थित सॉफ्ट पण झालेली आहे. तर असं व्यवस्थित तिला दाबून तिचे असे 2 गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हातांवर आणि त्याचे गोळे असे लांब करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याच्या आता असे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहेत. तर मी असे 2 भागांमध्ये करून घेतलेलं आहे आणि असं व्यवस्थित त्यांना लांब करून घेतलेलं आहे. तर हे बघा असे व्यवस्थित लांब करून घ्यायचे आहे. मी एका गोळ्याला अजून परत थोडासा लांबोळा करून घेतलेला आहे आणि त्याला आता असे छोटे गोळे करते. आता तुम्हाला कडकण्या लहान मोठ्या साईजच्या जशा हव्या असतील त्या पद्धतीने हे गोळे तोडून घ्यायचे. तर मी मध्यमध्येच ह्या कडकण्या करून घेणार आहे. आता गोळे तोडून झालेले आणि त्यांना व्यवस्थित आता सॉफ्ट करून घेते. तर असं हातांवर घेऊन त्यांना असं व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आणि नंतर आता आपल्याला त्यांना व्यवस्थित एका कपड्याने झाकून एका बाजूला ठेवून द्यायचे आणि जेवढं आपल्याला लाटायचे आहेत तेवढेच गोळे एक घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा. तर आता मी हे सगळे गोळे व्यवस्थित एका बाजूला करून त्यांना परत कपड्याने झाकून देणार आहे, म्हणजे त्या कडक पडणार नाहीत. आणि आता मी तुम्हाला कडकण्या लाटून दाखवते. तर इथं मी गोळा घेतलेला आहे आणि त्याला आता मैद्यामध्ये असं टीप करून घ्यायचं आहे.
म्हणजे आपण यामध्ये साखर टाकलेली असते ना, त्यामुळे तो गोळा असतो तो पोळपाटाला चिकटतो आणि ती व्यवस्थित लाटली जात नाही. त्यासाठी असं थोडंसं मैदा लावून घ्यायचं आहे किंवा गव्हाचं पीठही लावलं तरी चालेल. तुम्ही ह्या ज्या कडकण्या आहेत त्या गव्हाच्या पिठाच्याही करू शकता, खूप छान बनतात त्याच्या. आणि गव्हाचं पीठ आणि गूळ वगैरे त्याच्याही करू शकतात. काही भागांमध्ये गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कडकण्या करतात. तर आता बघा, ही जी कडकणी आहे ती लाटून झालेली आहे आणि ती लाटताना गोलच आली पाहिजे असं अजिबात नाही आहे. तर जशी तुमच्याकडनं लाटली जाईल तशी लाटून घ्यायची आहे, आकार वगैरे बघायचा नाही. आणि बघा, मी अगदी बारीक लाटून घेतलेली आहे. आपण उडीदचा पापड जसा लाटतो ना, त्या पद्धतीनेच ही अगदी बारीक लाटून घ्यायची आहे. म्हणजे ती व्यवस्थित अशी कुरकुरीत होते. आणि आता इथं मी जे झाकण घेतलेलं आहे डब्याचं, त्याच्यानेच मी हे कट करून घेणार आहे. तर आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तुम्ही एखादा साचा किंवा असं डब्याचं झाकण घेऊन ती कडाकणी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. म्हणजे तिचा आकार व्यवस्थित गोल येतो. त्यासाठी आपण जशी लाटली जाते त्या पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्यायची आणि असं डब्याच्या साच्याने कट करून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचा ज्या कडेचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित हे बघा, आपली कडकणी तयार झालेली आहे. एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे, अजिबात जाडसर वगैरे ठेवायची नाही, नाहीतर ते पुरीसारखी फुगते. आता मी दुसरी कडकणी लाटून घेते, तिची पाती लाटून घेते आणि डब्याचे झाकण आहे त्याच्याने आपण ते कट करून घ्यायची. तर असं दाब द्यायचा वरतून आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीनेच तुम्ही असं झटपट ह्या कडकण्या तयार करू शकता. आता याच पद्धतीने मी राहिलेल्या कडकण्या आहेत त्या लाटून घेणार आहे आणि आता आपण त्यांना तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला अजिबात असं कडक वगैरे गरम करायचं नाही, तर मध्यममध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि तळत असताना गॅसची फ्लेमही मध्यममध्येच ठेवायची, जास्त लो पण नाही ठेवायची, नाही तर त्या तेलकट होतात आणि व्यवस्थित तळल्या जात नाही. त्यासाठी तेल व्यवस्थित मध्यममध्ये गरम करून घ्यायचं आहे, अजिबात कडक वगैरे करायचं नाही, नाहीतर त्या लवकर करपल्या जातात आणि व्यवस्थित लागत नाही. तर असं थोडंसं झाऱ्याने दाबून घ्यायचं, जर फुगत असतील त्या तर असं झाऱ्याने दाबायचं किंवा त्याला असं थोडंसं होल पाडून घ्यायचं, जी पाती आपण लाटतो तिला. म्हणजे ती व्यवस्थित अशी कडक येते, म्हणजे कुरकुरीत येते आणि फुगतही नाही. तर बघा, आणि थोडीफार फुगली तरी काय हरकत नाही. तर बघा, आता ही कडकणी व्यवस्थित तळली गेलेली आहे. तिचा रंग बघा किती छान आलेला आहे. तिला आता मी काढून घेते. दुसरी कडकणी ही मी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि तिलाही असं झाऱ्याने व्यवस्थित दाबून दाबून तिला व्यवस्थित तळून घेणार आहे. तर असं उलटत पलटत करत तिला व्यवस्थित मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर जी गुलाबी रंग येईल तोपर्यंत. तर बघा, किती छान आपल्या कडकण्या दिसत आहेत, मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत. तर बघा, या पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे, अजिबात घाई करायची नाही. तर आता मी एका प्लेटमध्ये यांना सर्व करून घेते. तर इथं बघू शकता किती छान आपल्या ह्या कडकण्या दिसत आहेत. तुम्ही देवीच्या नैवेद्यासाठी ह्या झटपट तयार करू शकता. तुम्हाला देवीचे नैवेद्यासाठी किंवा जी माळ केली जाते त्यासाठी इथं असं होल करून घ्यायचं कडकणीला, म्हणजे ती व्यवस्थित ओली जाते. आता बघा, मी तुम्हाला एक कडकणी तोडून दाखवते. तर एकदम मस्त कटकन असा आवाज होता, एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला अजून परत तोडून दाखवते ती कडकणी आणि हातामध्ये घेऊन तर एकदम तिचा असा चुराच होऊन जाते. हे बघा, एकदम मस्त क्रिस्पी अशी झालेली आहे. मुलांना तर खूपच आवडते. तर तुम्ही इतर वेळेसही या कडकण्या करू शकतात खायला, मुलांना फार आवडतात आणि खाण्यासाठी तर इतक्या अप्रतिम लागतात. तर तुम्ही एक वेळा खाल्ल्या तर खूप आवडतील तुम्हाला खाण्यास, इतक्या छान अशा लागतात कडकण्या. आणि आता तुम्ही नवरात्रीमध्ये ह्या कडकण्या एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही करत असाल तर मी कोणत्या पद्धतीने आणि कशा करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला अवश्य कमेंट करून सांगा. आणि हो, आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.